दुतर्फा झाडी असलेल्या रस्त्यावरून एकदंत यांची कार चालली होती. मध्यरात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. केशव गाडी चालवत होता आणि एकदंत त्याच्या शेजारी बसले होते. गाडी सुरू होती तितक्यात एकदंत ओरडले, केशव थांब. केशवने मागे कोणती गाडी नाही हे पाहत जोरात ब्रेक दाबला. काही अंतर जात गाडी थांबली. काय झालं एकदंत? गाडी थांबताच केशवने विचारले. रिव्हर्स घे हळूहळू. डाव्या बाजूच्या आरशात पाहत एकदंत म्हणाले. केशव गाडी हळूहळू रिव्हर्स घेत होता. डाव्या बाजूच्या आरशात पाहताना त्याला जमिनीवर काहीतरी पडलेले दिसले. जसजशी गाडी मागे आली त्याला कल्पना आली तिथे कोणीतरी मुलगी होती. एकदंत, ते मागे मुलगी? हो केशव, म्हणूनच गाडी थांबवली. एकदंत, जर आजूबाजूला पाहून उतरा. ही आजकाल चोरीसाठी असले प्रकार खूप वाढले आहेत. मदत म्हणून लोक गाडी थांबवतात आणि हे चोरटे त्यांनाच लुटतात. ते दोघे कारमधून उतरून त्या मुलीजवळ आले. ती रस्त्याच्या कडेला पडलेली. त्या दोघांनी आजूबाजूला पाहिले. सगळीकडे झाडीच होती. ती मुलगी जवळपास 25ची वाटत होती. एकदंत यांनी तिच्या हाताची नाडी तपासली. ती जिवंत होती. तिने कार्गो आणि टी शर्ट घातलेला, अंगावर माती लागलेली, केस विस्कटलेले. केशव, ही जिवंत आहे. हिला उचलून गाडीमध्ये ठेव. घरी गेल्यावर पाहू काय करायचं ते. त्या दोघांनी तिला कारमध्ये ठेवले आणि ते पुण्याकडे निघाले. जसजशी त्यांची कार पुढे जात होती त्यांचा पाठलाग एक आकृती करत होती. आकारहीन एक काळा पुंजका. कार एकदंत यांच्या बंगल्याच्या फाटकामधून आत आली. तो आकार तिथेच थांबला. एकदंत आणि केशव यांनी त्या मुलीला उचलून घरात आणले. तिच्या तोंडावर पाणी शिंपडले. तिला शुद्ध येत नव्हती. केशव, त्या कपाटात लाल पिशवीमध्ये काही काड्या ठेवल्या आहेत. त्यातली एक काडी घेऊन ती सहानेवर उगाळ. केशव एका चमट्यात ते चाटण घेऊन आला. एकदंत यांनी ते चाटण त्या मुलीच्या जिभेवर लावले. काही वेळातच त्या मुलीने हालचाल केली. हळूहळू तिने डोळे उघडले आणि दचकून ती उठून बसली. तुम्ही कोण? मी कुठे? ते भूत, ती माणसं, ते घर. शांत हो, तू सुरक्षित आहे, एकदंत म्हणाले. ती मुलगी थरथरत होती. तिने पाण्याचा पूर्ण ग्लास संपवला. हळूहळू ती शांत झाली. कोण आहेस तू? आणि त्या घाटाजवळ काय करत होती? अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही. तुला अजून माहीत नाही तू नक्की कुठे आहेस, म्हणून असं बोलते, केशव म्हणाला. म्हणजे कोण आहात तुम्ही? ते सगळं जाऊ दे. तू सांग काय झालं तुझ्यासोबत. आमची मदतच होईल तुला, एकदंत म्हणाले. एकदंत यांच्या बोलण्यामुळे तिला धीर आला. तिने सांगितलेला वृत्तांत काहीसा असा होता. त्या मुलीचे नाव स्वाती असून ती तिच्या आशिष आणि केतन या 2 मित्रांसोबत यूट्यूब चॅनल चालवत होती. त्यावर ते पडीक दुर्गम अशा भागात असलेल्या जागा दाखवत होते. जंगलाच्या पलीकडे डोंगर पायथ्याला एक पडीक वाडा आहे अशी त्यांना माहिती मिळालेली. त्याच वाड्याच्या शोधात ते सकाळी निघाले होते. दुपारपर्यंत ते जंगलाच्या पलीकडे पोहोचले. तिथे त्यांना एक जुने घर दिसले. जंगलाच्या या भागात घर आहे याची माहिती नव्हती आपल्याकडे, केतन म्हणाला. मला पण तेच कळत नाही. मी मॅपवर सॅटेलाईट व्ह्यूमध्ये पाहिलं होतं, त्यात असं काही दिसलं नव्हतं, स्वाती म्हणाली. तिथे कोण आहे ते पाहूयात, कारण हे घर खूपच जुनं वाटतंय. ते त्या घराजवळ आले. 3 फूट उंच जोत्यावर ते घर बांधलेलं. जोत्याला गोलाकार कड्या होत्या. त्यावर जवळपास 1 गुंठ्यातील दगडी बांधकाम असलेलं कौलारू घर होतं. त्याचा दरवाजा भक्कम होता. खिडक्यांची पाले देखील मजबूत वाटत होती. आशिषने वर जाऊन दरवाजाची कडी वाजवली. काहीच वेळात एका पुरुषाने दरवाजा उघडला. त्याला पाहत दचकून आशिष मागे सरकला. जवळपास 6 फूट उंच भरदार शरीराचा तो पुरुष होता. वाढलेल्या दाढी मिशा, अंगात सदरा आणि धोतर, गळ्यात कसलीशी माळ. काय झालं? कोण तुम्ही? आशिषकडे पाहत करड्या आवाजात त्याने विचारलं. आम्ही ते आशिष. तो गडबडला. काका, आम्ही ते डोंगराजवळ असलेला वाडा पाहायला आलो होतो. मध्येच तुमचं घर दिसलं म्हणून थांबलो, स्वाती पुढे येत म्हणाली.
असं? तिकडं कशाला चालला होता? तिथे पडकावाडा आहे असं कळलं होतं आम्हाला, तोच पाहायला चाललो होतो. असं? बरं या की आत, काहीतरी खाऊन जावा. असं इकडं कोणी येत नाही. हां तेच तर, इथे घर आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. ते तिघे घरात आले. मुख्य दरवाजा दिवाणखान्यात उघडत होता. दिवाणखान्यात लाकडी खांब होते, त्यावर तुळया होत्या. खाली प्रशस्त बैठक होती. तुळयांना झुमरे लटकत होती. त्यात दिवे लावायची सोय होती. घरात नैसर्गिक प्रकाश भरपूर होता. वा काका, हे घर तर एकदम अँटिक आहे. केतन त्या माणसाकडे पाहत म्हणाला. काय अँटिक म्हणजे? म्हणजे जुनं हो. हां असणारच की, 400 वर्ष झाली की. काय 400? आणि तरी इतकं नीट आहे हे? स्वाती आश्चर्याने म्हणाली. हा राहिलंय नीट. आम्हाला घर पाहायला मिळेल का? असं घर कधी पाहिलं नव्हतं. हां दाखवतो की. त्यासाठीच तर तुम्हाला आत या म्हणालो ना. आम्हाला हे रेकॉर्ड करता येईल का? केतनने विचारले. म्हणजे ते काय असतं? आणि केतन आणि आशिष एकमेकांकडे पाहत होते. आशिषने नजरेनेच केतनला कॅमेरा चालू कर असे खुणावले. काही नाही काका, जाऊ देते. तुम्ही घर दाखवा ना. विषय बदलत आशिष म्हणाला. आत एका बाजूला स्वयंपाकघर होतं. त्याच्या पलीकडे एक खोली होती. त्याच खोलीला जोडून अजून 2 खोल्या होत्या, पण त्यांना मोठाले कुलूप लावलेले. तिथून ते सगळे स्वयंपाकघरात आले. तिथे खाली चूल मांडलेली. शेजारी भिंतीमध्ये असलेल्या फडतळात पितळेची भांडी ठेवलेली. पाण्याचा माठ वगैरे इतर वस्तू होत्या. त्या चुलीजवळ एक स्त्री बसलेली. तिने लाल पातळ नेसलेले. बरं का पोरांनो, ही माझी बायको सगुणाबाई. आणि सांगायचंच राहिलं, मी बजाबा. तो माणूस सगळ्यांकडे पाहत म्हणाला. तुम्ही दोघंच असता का इथं? स्वातीने विचारले. हां दोघंच. तुम्ही जेवण करून घ्या. बजाबा म्हणाला. अहो नको, आम्ही जातो आता. कशाला तुम्हाला त्रास? त्रास कसला? जेवण तयार आहे. सगुणाबाई म्हणाली. काय? आम्ही आता तर आलोय, लगेच जेवण कसं काय तयार केलं तुम्ही? सवय आहे मला. थोडी हसत ती बोलली. नाईलाजाने ते तिघे जेवायला बसले. त्यांच्यासोबत बजाबा देखील बसला. त्यामुळे त्यांना काही शंका आली नाही. त्यांनी जेवण केले आणि ते बाहेर येऊन बसले. त्यांना अचानक डोळा लागला आणि ते तिथेच बैठकीवर कलंडले. स्वातीला जाग आली तेव्हा ती एकटीच त्या बैठकीवर पडलेली. तिने आजूबाजूला पाहिले, पण कोणी दिसत नव्हते. तिने उठून खिडकीमध्ये पाहिले. बाहेर अंधार होता. तिचं डोकं जड झालेलं, त्यामुळे काय चाललंय हे तिला नीट समजत नव्हतं. पण आपल्यासोबत काहीतरी भयानक घडले हे तिच्या लक्षात आलेलं. घरामध्ये तेलाचे दिवे तेवत होते. केतन आणि आशिषच्या बॅग तिथेच पडलेल्या. तिने बॅगमधून टॉर्च काढली. त्याच्या उजेडात ती स्वयंपाकघरात आली. तिला तिथे कोणी दिसले नाही. ती तशीच मागील खोलीमध्ये आली. त्या खोलीमध्ये कोणी नव्हते, पण परत येत असताना तिचे लक्ष इतर 2 खोल्यांकडे गेले. पण आता त्यापैकी एका खोलीचे कुलूप उघडे होते. तिने टॉर्च बंद केला आणि हळूवार त्या खोलीचे दार आत ढकलले. खोलीमध्ये पेटलेल्या मशाली ठिकठिकाणी लावल्या होत्या, त्यामुळे प्रकाश भरपूर होता. त्यातच तिचे लक्ष भिंतीकडे गेले. तिथे अनेक वेटोळे असलेला मोठा दगडी साप होता, पण खाली असलेले दृश्य भयानक होते. तिथे एका मांजराची मोठी मूर्ती होती, जिच्या हातात तलवारीसारखं धारधार शस्त्र होतं. त्या मांजरीच्या मूर्तीसमोर काहीतरी पडलेलं. लांबून तिला ते नीट दिसत नव्हतं. तिने दुसऱ्या बाजूला पाहिलं. तिथे बजाबा आणि सगुणाबाई होती. ते दोघे मांडी घालून बसले होते. त्यांच्यासमोर काहीतरी पसरवून ठेवलेलं. ते त्यावर काहीतरी टाकत होते, पण तिला कशाशी मेळ लागत नव्हता. पुढे जाऊन पाहायची तिने हिम्मत केली आणि अंधारातच ती हळूहळू पुढे सरकली. जिथे त्या मांजराची मूर्ती होती तिथे आजूबाजूला चित्रविचित्र साहित्य पडले होते. त्याच्या हातात असलेल्या पात्यामधून रक्तासारखं काहीतरी टिपकत होतं. तिने खाली पाहिलं तर तिला धक्का बसला. तिथे केतन आणि आशिष यांची कापलेली मुंडकी होती. त्यांचे डोळे उघडे होते. ती मुंडकी त्या सापाकडे तोंड करून ठेवलेली. तिचे हातपाय लटपटू लागले. ती तिथून पळून जात होती. तोच तिचे लक्ष बजाबाकडे गेले.
त्याच्यासमोर केतनचे मस्तक विरहित धड पडलेले आणि तो त्यावर काहीतरी टाकत होता. त्यावेळी तिच्या लक्षात आले, सगुणाबाई समोर पडलेले धड हे आशिषचे आहे. तिचा मेंदू सुन्न झाला होता. तिथून पळून जावं हाच एक विचार येत होता. ती तशीच त्या खोलीमधून बाहेर पडली. ती दिवाणखान्यात आली तर समोरून बजाबा येत होता. ती जागेवरच थबकली. काय झालं, अशी का पळते तू? बजाबाने विचारले. ते तुम्ही इथे, मग ते तिथे, तुम्ही त्या खोलीमध्ये होता ना, मग इथे कसा आला? मी तर बाहेर होतो. तू कुठं पाहिलं मला? चल दाखव. ते दोघे त्याच खोलीजवळ आले. तिने आत पाहिलं तर आत बजाबा तिथेच बसला होता. तिने मागे वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं. आता मात्र तिच्या हृदयाची स्पंदने वाढली होती. इथे नक्कीच काहीतरी भयानक प्रकार आहे याची तिला जाणीव झालेली. इतक्या तिचे लक्ष त्या कापलेल्या मुंडक्याकडे गेले. ती मुंडकी जागेवर थरथरत होती. इतका वेळ शांत असलेले बजाबा आणि सगुणाबाई काहीतरी विचित्र बडबड करू लागले. त्या बोलण्याचा काही अर्थ लागत नव्हता. त्यात मांजराच्या गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. ते सगळं तिच्या सहनशक्ती पलीकडचं होतं. ती तिथून पुन्हा दिवाणखान्यात आली. तिने तिथे पडलेली तिची बॅग उचलली आणि ती बाहेर जाऊ लागली. तोच तिचे लक्ष पायरीवर गेले. तिथे सगुणाबाई बसलेली. तिने मान वर करून स्वातीकडे पाहिले. तिची नजर भयानक होती. ते पाहून स्वाती परत आली. त्याचबरोबर सगुणाबाई देखील आत आली. स्वाती मागे सरकत होती. हळूहळू ती पुन्हा त्याच खोलीजवळ आली. तितक्यात तिला आतून कडकड असा आवाज आला. तिचे लक्ष खोलीकडे गेले. आत मशालींचा उजेड असल्याने तिला स्पष्ट दिसले आणि जे दिसले त्याने तिच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला. आशिष आणि केतनचे धड तिथे जमिनीवर मुरगाळून टाकल्यासारखे वाकडे तिकडे पडले होते आणि तो जो कडकड आवाज आला तो त्यांची हाडे मोडल्याचा होता. आणि त्या धडांजवळ सगुणाबाई उभी होती. तिने दचकून समोर पाहिले तर समोर देखील सगुणाबाई उभी होती. त्यावेळी तिला काही सुचत नव्हते. तिला काहीही करून तिथून बाहेर पडायचे होते. तिच्या बॅगच्या उजव्या बाजूच्या कप्प्यात मिठाची पुडी होती. तिने तिचा हात मागे नेला. ती पुडी काढून तिने ते मीठ समोर असणाऱ्या सगुणाबाईच्या डोळ्यात फेकले. तशी ती तडफडू लागली. स्वातीने फार विचार न करता तिच्या बाजूने पळ काढला आणि ती घराबाहेर आली. आजूबाजूला अंधार आणि दाट झाडी होती. पण ज्या रस्त्याने ती आली याचा तिला अंदाज होता. त्यामुळे ती त्या दिशेने धावत सुटली. तिने मागे वळून पाहिले देखील नाही. बराच वेळ ती धावत होती. तिला दम लागला होता पण ती थांबली नाही. समोर तिला अधूनमधून चमकणाऱ्या लाईट दिसत होत्या. ती त्या दिशेने धावत होती पण आता पुढे जायची ताकद उरली नव्हती. कसंबसं ती झाडीतून बाहेर आली आणि कोसळली. आता इतकं बोलून स्वाती थांबली. केशव आणि एकदंत एकमेकांकडे पाहत होते. स्वाती, तू सांगते त्यावर मी विश्वास ठेवू शकतो, पण मला ते घर पाहायचे आहे, एकदंत म्हणाले. पण ते घर भयानक आहे आणि तिथे का जायचं? खरंच असं काही आहे का ते पाहायचं आहे मला. मी कोणत्या परिस्थितीमधून तिथून सुटून आले आहे हे मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला तिथे जायचं आहे का? स्वतःचा जीव धोक्यात घालत आहात? कारण तू सांगते तो प्रकार काहीसा वेगळा आहे. मी असलं काही याआधी ऐकलं नाहीये. पण तिथे जो प्रकार आहे तो सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचा आहे. हे समजलं नाही का तुम्हाला? तुला कोण म्हणाले एकदंत सामान्य आहेत? केशव तिच्याकडे पाहत म्हणाला. म्हणजे काही नाही. असं समज की त्या घरात तुझ्या मित्रांसोबत काय झाले हे समजून घ्यायला आम्ही तुझी मदत करतोय. मला पण ते जाणून घ्यायची इच्छा आहेच, पण परत तिथे जायची हिंमत होत नाहीये. मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नकोस. तुझ्या घरी कळव तू सुखरूप आहेस. आजची रात्र इथेच राहा आणि आराम कर. उद्या आपण त्या घरी जातोय. एकदंत यांच्या शब्दांनी तिला वेगळाच आधार मिळाल्यासारखं वाटलं. बॅगमध्ये असलेलं खाऊन ती एका खोलीमध्ये झोपली. रात्रीचे 2 वाजले होते. केशव आणि एकदंत त्यांच्या बंगल्याच्या हॉलमध्ये बसले होते. एका खिडकीच्या काचेमधून एक काळा निळा डोळा त्यांच्याकडे रोखून पाहत होता. केशव, या मुलीच्या बाबतीत जे घडलंय ते दिसतं तितकं साधं नाहीये.
म्हणजे म्हणजे हिच्या मागावर काहीतरी आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला आहे आणि ते जे काही आहे त्याने या बंगल्याच्या संरक्षक कवचातून आत प्रवेश मिळवला आहे। बंगल्यात आत येणं त्याला शक्य नाही म्हणून ते बाहेर गिरट्या घालतंय। काय? हे कसं शक्य आहे? कोणतीही वाईट शक्ती या कवचामधून आत येऊ शकत नाही असं बाबांनी सांगितलेलं मला चांगलं आठवतंय। म्हणूनच म्हणालो ना, हे जे काय आहे ते वेगळं आहे। त्या स्वातीला घेऊन आपल्याला त्या घरात जावं लागणार आहे, पण तिथे जाऊन करायचं काय? बघूया ते उद्या। तू आराम कर, मी काही वेळ पुस्तकांच्या खोलीमध्ये जातो। खोलीकडे जात असतानाच एकदंत यांनी खिडकीकडे पाहिले। काचेवर काही वन उमटलेले। ते खोलीमध्ये आले। खोलीमध्ये चारही बाजूंना असलेल्या मांडण्यामध्ये अनेक पुस्तके आणि चित्रविचित्र वस्तू मांडून ठेवल्या होत्या। त्यांनी चांदीचं भांड घेऊन त्यात एका काचेच्या बाटलीमधील पाणी ओतले। मग त्यात एक ऊद मिसळला। त्या पाण्यामधून उकळ्या फुटत होत्या। काही वेळात त्या उकळ्या थांबून पाणी स्थिर झाले। ते भांड घेऊन एकदंत त्यांच्या बंगल्याच्या टेरेसवर गेले। तिथून बंगल्याच्या सर्व बाजूंना त्यांनी ते पाणी शिंपडले। ते खाली आले तेव्हा त्यांचे लक्ष त्याच काचेकडे गेले। आता तिथले वन नाहीसे झाले होते। त्यानंतर ते त्यांच्या खोलीमध्ये आले आणि झोपले। सकाळी 7च्या सुमारास त्यांना जाग आली। ते बाहेर आले तेव्हा केशव हॉलमध्ये बसला होता। केशव, ती स्वाती उठली का बघ, तिचं आवरलं की लगेच निघूयात आपण। केशव तिच्या खोलीमध्ये गेला तेव्हा ती गाढ झोपलेली। त्याने तिला उठवले। तिला तरतरी आली होती। तिचं आवरून झाल्यावर त्या तिघांनी सोबत नाश्ता केला आणि ते त्या घराच्या दिशेने निघाले जिथपर्यंत गाडी जाऊ शकत होती। तिथे पोहोचल्यावर त्यांनी गाडी बाजूला उभी केली। तिथून पुढे ते पायी त्या जंगलामध्ये निघाले। बराच वेळ चालल्यानंतर देखील ते घर दिसत नव्हते। काही वेळाने ते एका पडक्या वाड्याजवळ आले। हा वाडा तर आम्हाला दिसला नव्हता, स्वाती म्हणाली। म्हणजे आपण त्या घरापासून पुढे आलो आहोत का? केशवने विचारले। नाही, ते घर पण तर दिसलं नाही आपल्याला। काही वेळ एकदंत विचार करत होते। त्या घराच्या आजूबाजूचा परिसर कसा होता आठवतंय का तुला? हो, ते घर असं दगडी जोत्यावर बांधलेले। त्याला समोरून पायऱ्या होत्या, जोत्याला लोखंडी कड्या होत्या। हा जो पडका वाडा आहे तो पण तर असाच आहे की बघ, त्यांचं फक्त दगडी जोतं उरलं आहे, त्याला पण पायऱ्या आणि कड्या आहेत। त्या पडक्या वाड्याकडे पाहत एकदंत म्हणाले, हे कसं शक्य आहे? काल तर हे घर एकदम नीट होतं, काहीतरी गडबड आहे। ते हे घर असू शकत नाही। बरं तू अजून आठव, तुला त्या घराबद्दल काय आठवते? त्याच्या 3ऱ्या पायरीवर एक छोटा आणि खोल गोलाकार खड्डा पाहिला होता। केशव त्या पडक्या वाड्याच्या पायरीजवळ गेला। त्याला 3ऱ्या पायरीवर खड्डा दिसला। त्याने त्या दोघांना बोलावून घेतले। हा, आता बघ स्वाती, हा तोच खड्डा आहे ना जो तू पाहिलेला? एकदंत यांनी विचारले। स्वातीने होकारार्थी मान डोलावली, पण तिच्या चेहऱ्यावर शंका, आश्चर्य असे संमिश्र भाव होते। हा काहीतरी वेगळा प्रकार आहे। नक्कीच हे तेच घर आहे, पण आता आणि रात्री ते वेगळे का दिसले हा प्रश्न आहे। काही चेटूक असेल का एकदंत? म्हणजे दृष्टीभ्रम वगैरे? केशवने विचारले। ते असेल, पण मला इथे काहीतरी भयानक गोष्टीची जाणीव होते। एकदंत पायऱ्यांनी त्या जोत्यावर चढले। ते त्या पडीक बांधकामाचे अवशेष पाहत होते। दगड, माती इतस्ततः पसरलेले। त्यांच्या आजूबाजूला माती उडत होती। त्यांनी तिथली काही माती उचलून एका पिशवीमध्ये भरली आणि ते खाली आले। चला, आता सध्या घरी जाऊ, मग ठरवू काय करायचंय। ते तिघे घरी आले। आल्यावर लगेचच एकदंत त्यांच्या खोलीमध्ये गेले। त्यांनी पिशाचे वेध उघडला। पिशाचे वेदाच्या साहाय्याने कोणत्याही वस्तूचा भूतकाळ पाहायची सिद्धी त्यांना प्राप्त झालेली। त्याचा वापर करून त्यांनी त्या वाड्यामधील मातीचा भूतकाळ पाहायचा प्रयत्न केला। डोळे मिटून ते बराच वेळ बसले होते। इतक्या त्यांच्या घराबाहेर कसला तरी आवाज ऐकू आला। केशव ते पाहण्यासाठी आधी बाहेर पडला। एकदंत यांच्या फाटकावर असलेल्या हत्तीच्या 2 मूर्त्या खाली पडून फुटल्या होत्या। तितक्यात एकदंत बाहेर आले। त्यांचे लक्ष त्या मूर्त्यांकडे गेले। ते बाहेर आले, आजूबाजूला पाहत होते, पण कोणी दिसले नाही।
इतक्यात वीज कडाडली. आकाश काळवंडले होते. एकदंत यांचे लक्ष त्यांच्या मुख्य दरवाजाजवळ असलेल्या शरभांच्या मूर्तीकडे गेले. त्या शरभ मूर्ती थरथरत होत्या. केशव, आज चल पटकन. एकदंत जवळपास ओरडलेच. ते दोघे आत आले. एकदंत त्यांच्या पुस्तकांच्या खोलीमध्ये गेले. तिथून त्यांनी कालच्याच प्रक्रियेने पाणी बनवले आणि टेरेसवर जाऊन घराच्या चारही बाजूंनी ते पाणी शिंपडले. विजा कडाडतच होत्या, पण ते खाली आले तेव्हा दारातील शरभ मूर्ती स्थिर होत्या. त्यांनी दरवाजा बंद केला. केशव, आज पहिल्यांदा मला भूतकाळ पाहता आला नाही. एकदंत म्हणाले. हे कसं शक्य आहे? पिशाच वेद असताना हे होऊ शकत नाही ना. तेच कळत नाही. काहीतरी रोखतंय मला, जे माझ्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. मग आता मी पाहतो काय करायचं. असं म्हणून एकदंत त्यांच्या पुस्तकांच्या खोलीमध्ये गेले. तिथे ते सर्व गोष्टीचं बारकाईने पुनर्विचार करत होते. सर्व गोष्टी आठवताना त्यांना अचानक एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली. स्वातीने सांगितलेल्या गोष्टीमध्ये त्या घरात असलेली मोठ्या सापाची पाषाण प्रतिमा आणि मांजर. अचानक ते उठले. एक जुना ग्रंथ हातात घेऊन त्यांनी त्याची पाने चाळायला सुरुवात केली आणि अचानक ते एका पानावर थांबले. काही वेळाने त्यांनी उठून दुसरे जुने पुस्तक काढले. त्यात त्यांनी काही गोष्टी पाहिल्या. त्यांच्या चेहऱ्यावर अजून तणावच होता. एकदंत बाहेर हॉलमध्ये आले. त्यांनी केशवला आवाज दिला. केशव त्याच्या खोलीमधून बाहेर आला. मला हा प्रकार काहीसा समजला आहे केशव, पण आपल्याला ते हे बोलतच होते तोच स्वातीच्या खोलीमधून त्यांना किंकाळी ऐकू आली. ते दोघे तिकडे गेले. स्वातीच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. ती बाहेरच येत होती. काय झालं स्वाती? एकदंत यांनी विचारले. त्या खिडकीबाहेर काहीतरी होतं, असं मोठ्या डोळ्यासारखं. एकदंत यांनी खिडकीकडे पाहिले. त्या खिडकीच्या काचेवर तसेच वन उठलेले. केशव, काही गोष्टींची तयारी करायची आहे. मी सांगतो त्या गोष्टी आपल्या वाड्यामधून घेऊन ये. जाताना काळजी घे. तुझ्या गळ्यात जो मणी आहे त्याकडे लक्ष ठेव. बाहेर धोका आहे. केशव त्या गोष्टी आणायला बाहेर पडला. एकदंत यांनी त्यांना हव्या असलेल्या वस्तू कपाटामधून बाहेर काढल्या. सर्व वस्तू बॅगमध्ये भरून ठेवल्या. काही वेळात केशव आला. त्याने सोबत एक शंख आणि श्वेतार्क गणपतीची मूर्ती आणलेली. एकदंत यांनी ती मूर्ती हॉलच्या मध्यभागी ठेवली. ही कसली मूर्ती आहे एकदंत? हा श्वेतार्क गणपती आहे. पांढऱ्या ओक झाडाची मुळे काढून त्याच्यावरचा थर अनेक दिवस पाण्यात भिजवून काळजीपूर्वक काढला तर मुळावर गणेशाचे नक्षीदार चित्र दिसते. तंत्रशास्त्रात त्याला श्वेतार्क गणपती म्हणतात. पण ही मूर्ती आता का आणली? कारण आता आपल्याला हे घर सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे आणि श्वेतार्क गणपती घर संरक्षणासाठी वापरला जातो. कोणापासून सुरक्षित आणि का? तुला जाणवलं नाही का? आपल्यावर हल्ले होत आहेत आणि हे सगळं त्या पडक्या वाड्यामुळे होतंय. तिथली शक्ती आपल्यावर हल्ला करते. आता चांगल्या आणि वाईट ऊर्जेची धडक झाली आहे. आपल्या घराचे पुढचे संरक्षक असलेले हत्ती कोसळले. याचा अर्थ आपल्यावर वाईट शक्तीने भयानक हल्ला केला होता. तो तिथे अडवला गेला. आता काय? आता स्वातीला इथेच राहू दे. या घरात ती सुरक्षित असेल. आपल्याला त्या पडक्या वाड्याकडे जायचं आहे. पुढील गोष्टी तिथेच करायला पाहिजे. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. एकदंत आणि केशव त्या पडक्या घराजवळ पोहोचले. एकदंत यांनी त्या पडक्या वाड्याच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला तशी जोरात वीज कडाडली. मांजराच्या गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. त्या वाड्याच्या अवशेषांपासून काही अंतरावर दाट झाडी होती. त्या झाडीमधून सापांच्या फुतकारण्याचे आवाज येऊ लागले. त्याची तमा न बाळगता एकदंत यांनी पुढच्या पायरीवर पाय ठेवला. तितक्या समोर जमिनीतून काळा झोत वेगाने निघाला आणि तिथे आजूबाजूला फिरत राहिला. आकाशात काळे ढग जमा झाले होते. एकदंत पुन्हा खाली आले. त्यांनी त्या घरासमोरच बैठक मांडली. त्यांच्या बॅगेतून एक सुपारी काढून समोर ठेवली. त्यावर काळे तीळ, एक विशिष्ट ऊद आणि इतर काही गोष्टी ठेवल्या. डोळे मिटले आणि मोठ्याने मंत्राचा जाप केला. जप पूर्ण होताच त्या सुपारीला त्यांनी
त्या पडक्या घराच्या दिशेने भिरकावले. ती सुपारी खाली पडताच त्या जागी ठिणग्या उडाल्या आणि जुन्या बांधकामातील एक दगडी घर त्यांना दिसले. हे तेच घर होते जे स्वाती आणि तिच्या मित्रांनी पाहिलेले. दिसलं का केशव? एकदंत यांनी केशवकडे पाहत विचारले. केशव आश्चर्याने त्या घराकडे पाहत होता. त्याने एकदंत यांच्याकडे पाहत मान हलवली. एकदंत उठून उभे राहिले. इतक्यात त्या घरातून तोच काळा झोत त्यांच्या दिशेने आला आणि त्यांना हवेत उचलून झाडीमध्ये घेऊन गेला. एकदंत यांना काही समजले नाही. जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा ते जमिनीवर होते आणि अंगावर ठिकठिकाणी खरचटले होते. ते उठून उभे राहिले तेव्हा आजूबाजूला तेच सापांचे आवाज येत होते. ते पुन्हा त्या घराच्या दिशेने येत होते. तेव्हा त्यांना समोर केशव दिसला. एकदंत, तुम्ही ठीक आहात ना? हो, चल तिकडे. थोडं दुर्लक्ष झालेलं माझं. एकदंत पुन्हा त्या पायरीजवळ आले. इतक्यात त्यांना मागून कोणाचा तरी धक्का बसला. ते पायरीवर कलंडले. मागे कोणीच नव्हते. केशव देखील नाही. त्यांना काही कळेपर्यंत त्यांना कोणीतरी त्या घरात ओढून घेतले आणि दार बंद झाले. त्यांच्या गुडघ्याला लागले होते. ते उठून कसंबसं उभे राहिले. घरात सगळीकडे अंधार होता. आजूबाजूला कोणाच्या तरी हसण्याचे आवाज येत होते. त्यांनी खिशातला बारीक टॉर्च काढला आणि चालू केला. तो टॉर्च आजूबाजूला फिरवून पाहिला. आज सगळे जुने सामान त्याच पद्धतीने मांडून ठेवले होते. एकदंत अंधारात पुढे चालत होते आणि त्यांच्या मागे पूर्ण काळ्या मानवी आकृत्या येत होत्या. त्यांच्या मागे काहीतरी आहे याची एकदंत यांना जाणीव झालेली. त्यांनी दुसऱ्या खिशातून करेच्या पाण्याची बाटली काढली आणि मागे वळले. तोच त्यांच्या चेहऱ्यासमोर तो काळा चेहरा आला. ते दचकून मागे सरकले आणि अचानक त्यांना मागून कोणीतरी ओढले. त्या अंधारात त्यांना काही समजत नव्हते. सर्व खिडक्यांची पाले बंद होती. ओढल्यामुळे त्यांच्या पायावर भार आला आणि ते कोसळले. त्यांच्या सदऱ्याच्या कॉलरला पकडून ती काळी आकृती त्यांना ओढत होती. ओढत ओढत त्यांना त्या चिरेबंदी खोलीत घेऊन गेली जिथे त्या दोघांचे बळी दिले होते. त्या खोलीमध्ये कोणाच्या तरी कन्याचा आवाज येत होता. एकदंत यांनी खोलीच्या सर्व भिंतीवर टॉर्च फिरवायला सुरुवात केली. ज्या भिंतीवर त्या सापाच्या मूर्ती होती त्याच भिंतीवर दोन्ही कोपऱ्यात आशिष आणि केतन यांची मुंडकी लटकवलेली. एकदंत यांच्या ते चटकन लक्षात आले. अंधारात त्या मुंडक्यावर टॉर्च पडला तेव्हा त्यांचे उघडे असलेले डोळे चमकले. हळूहळू त्यांनी टॉर्च दुसऱ्या बाजूला फिरवला. तिथे कोणीतरी स्त्री आणि पुरुष भिंतीला टेकून बसलेले. ते एकदंत यांच्याकडे पाहत होते. त्यांच्या मागून कोणाच्या तरी हसण्याचे आवाज येत होते. हळूहळू त्यांनी टॉर्च तिसऱ्या भिंतीच्या दिशेने फिरवला. अचानक त्यांचा टॉर्च त्या जागी स्थिरावला. समोरील दृश्य पाहून त्यांना धक्का बसला. तिथे भिंतीमध्ये केशव होता. तो अर्ध्या चिऱ्यांमध्ये चिनला गेला होता. त्याची पाठ पूर्ण भिंतीमध्ये होती, मान झुकलेली. अचानक एकदंत यांना कोणीतरी मागे ओढले आणि ते वर उचलले गेले. त्यांना तसेच भिंतीवर मागे जोरात फेकून दिले. भिंतीवर आपटून ते खाली पडले. खूप मार लागल्याने त्यांना उठता येत नव्हते, पण तरी त्यांनी त्यांचा एक हात कसाबसा त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या बॅगमध्ये नेला आणि त्यातून शंख बाहेर काढला. एका खांद्यावर जोर देत ते अर्धवट उठून बसले. त्यांच्या हातातील शंख त्यांनी ओठाला लावला. तितक्यात त्यांच्या दिशेने त्या काळ्या आकृत्या वेगाने सरकल्या. तरीही एकदंत यांनी शंखनाद केलाच, पण त्या आकृत्यांनी एकदंत यांना पकडून दूर भिरकावून दिले. एका खुंटीवर एकदंत यांचा खांदा आदळला आणि ते खाली कोसळले. त्यांना नीट उठता येत नव्हते. त्याचवेळी त्या खोलीमध्ये असलेल्या मशाली अचानक पेटल्या. एकदंत यांच्या समोर त्या काळ्या आकृत्या उभ्या होत्या. ते मान वर करून त्यांच्याकडे पाहत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर पुसटसे हास्य होते. त्या आकृत्या काही करणार इतक्यात त्या आकृत्या मागे खेचल्या गेल्या. त्यांच्या मागे हवेत तरंगत होती लांब केस असलेली एक स्त्री, जिच्या कमनीय बांध्यावर लाल वस्त्र गुंडाळले होते. केसात काळा मुकुट होता. तिने त्या काळ्या आकृत्यांना स्वतःमध्ये ओढून घेतले. ती किंचाळत
सर्व खोलीमध्ये संचार करत होती. ती केशव समोर गेली. तिने त्याला स्वतःच्या दिशेने ओढले. तो बाहेर पडला. त्याच्या सर्वांगाला मार लागला होता. त्या स्त्रीने कोपऱ्यात बसलेल्या त्या स्त्री पुरुषांना उचलून भिंतीच्या दिशेने भिरकावले. त्यांच्या कन्याचा आवाज सगळ्या घरात घुमला. त्यावेळी एकदंत यांना जाणवले ती सामान्य माणसं आहेत. अचानक खोलीमधले वातावरण पुन्हा बदलले. भयानक दुर्गंध सुटला. मांजर आणि सापांचे आवाज येऊ लागले. काळ्या धुराने खोली भरून गेली. ती स्त्री स्वतःभोवती गिरक्या घेत किंचाळली आणि अचानक गडप झाली. खोलीमध्ये अत्यंत भयानक काहीतरी प्रकट झालेलं. तोपर्यंत एकदंत उठून बसले होते. त्यांनी त्यांच्या खिशामधून एक सुरा काढला आणि स्वतःचे रक्त जमिनीवर सांडत काही मंत्र पुटपुटले आणि त्याच वेळी स्फोट व्हावा तसा उजेड झाला. किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. त्या खोलीच्या मधोमध रक्ताचे फवारे उडू लागले आणि त्यातून मानेवर मस्तक नसलेली स्त्री प्रकट झाली, जिच्या गळ्यात मुंडक्यांची माळ होती. तिच्या एका हातात मोठी तलवार होती आणि दुसऱ्या हातात तिचेच मस्तक. तिच्या मानेमधून रक्ताचे 3 फवारे उडत होते. एकदंत यांनी तिच्याकडे पाहत हात जोडले आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले. छिन्नमस्तिका. तिच्या तलवारीने तिने समोर भिंतीवर असलेल्या सापाच्या मूर्तीचे तुकडे केले. खाली असलेल्या मांजराच्या मूर्तीला तिच्या हातात असलेल्या मस्तकाने स्वतःमध्ये सामावून घेतले. अचानक खोलीमधली दुर्गंधी नाहीशी झाली. काळा धूर गेला. पण दुसऱ्या कोपऱ्यात असलेल्या त्या स्त्री पुरुषांच्या जागी आता सांगाडे होते. ती छिन्नमस्तिका जशी आली तशी जमिनीत गेली देखील. एकदंत यांना हाताला आणि डोक्याला लागलेल्या मारामुळे घेरी आली आणि त्यांची शुद्ध हरपली. त्यांना जाग आली तेव्हा सकाळ झालेली आणि केशव त्यांच्या चेहऱ्यावर पाणी मारत होता. हळूहळू ते उठून बसले. त्यांनी आजूबाजूला पाहिले तर तेच जुन्या पडक्या वाड्याचे अवशेष होते. त्यांना त्याचे आश्चर्य वाटले नाही. तुम्ही ठीक आहात ना एकदंत? हो केशव. तुला लागलं नाही ना कुठे? पाठीला मार लागला आहे. तुम्ही त्या झाडीमध्ये उडून पडलात तेव्हा अचानक कोणीतरी मला फरफटत त्या घरात घेऊन गेलं. त्या खोलीमध्ये नेऊन भिंतीवर आपटलं. पण मी पुढे न पडता त्या भिंतीमध्येच अडकलो. काय झालं, कसं झालं काही कळलं नाही. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. जाग आली तेव्हा आजूबाजूला ते घर नव्हतंच, पण समोर तुम्ही पडलेले दिसला. एकदंत उठून उभे राहिले. त्यांच्या पायाला, खांद्याला, डोक्याला बराच मार लागला होता. केशवच्या मदतीने ते कसेबसे खाली उतरले. थांब केशव, मला या जागेचा भूतकाळ पाहायचा आहे. आता तुम्हाला दिसेल याची खात्री आहे. पिशाचे वेध वापरून एकदंत यांनी त्या वाड्याचा भूतकाळ पाहायचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना त्या वाड्याच्या इतिहासाबद्दल सगळं समजलं होतं. ते दोघे तिथून एकदंत यांच्या घरी आले. स्वाती त्यांची वाट पाहतच होती. आल्यावर एकदंत यांनी डॉक्टरला बोलावून जखमेवर मलमपट्टी करून घेतली. काही वेळ आराम केल्यावर दुपारी त्यांनी जेवण केलं. त्यानंतर केशव आणि स्वातीसोबत ते बोलत होते. हे असलं काही मी पहिल्यांदा झेललं आहे, हसत एकदंत म्हणाले. यावेळी हे खूपच भयानक होतं एकदंत. पण त्या घरात नक्की होतं काय? केशवने विचारले. एकदंत यांनी सांगितलेला त्या घराचा इतिहास काहीसा असा होता. 400 वर्षांपूर्वी त्या घरात बजाबा पुजारी राहत होता. त्याची बायको होती सगुणाबाई. त्या दोघांना दीर्घायुष्याची हाव लागलेली, म्हणून मग त्या बजाबाने तंत्रमंत्र यांचा वापर सुरू केला. अनेक लोकांशी भेटून त्याला शेवटी असं दैवत सापडलं ज्याची भक्ती केल्याने त्याला हवं ते मिळू शकत होतं. पण ते दैवत सामान्य नव्हतं. ते होतं इजिप्तचे अघोरी दैवत आपोफिस. आपोफिस हा अंधार, नाश आणि अराजकता यांचा देव आहे. तो नेहमी सर्प आणि मांजर यांच्या रूपात दाखवला जातो. बजाबाने त्याची स्थापना स्वतःच्या वाड्यात केली. प्रत्येक वर्षी 2 पुरुषांचे नरबळी द्यायचं त्याने कबूल केलं. त्या बदल्यात बजाबा आणि सगुणाबाईला अमरतेचं वरदान मिळालं. जोपर्यंत त्या दैवताला बळी मिळत होते तोपर्यंत त्यांचं वरदान अबाधित राहणार होतं. बजाबाने त्याची तंत्रसाधना वापरून 2 पिशाच्यांना वश केलेलं. ते पिशाच घराचे रक्षण करत होते. काळ पुढे सरकला.
तसं त्यांना त्या काळातील लोकांसोबत राहणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिथे पडक्या वाड्याचा आभास निर्माण केला. ज्यावेळी त्यांना गरज असेल तेव्हा तिथून जाणाऱ्या लोकांना ते घर दिसत होते. कधी तिथून जाणारे सावज त्यांना मिळत नव्हते, तेव्हा ते 2 पिशाचे बोलवून लोकांना घेऊन येत होते. कारण पिशाचे असल्याने ते कोणाचेही रूप घेऊ शकत होते. त्या वाड्यात माणूस आल्यावर त्याला त्या खोलीमध्ये घेऊन जाऊन त्याचा बळी दिला जाई. इतकं बोलून एकदंत थांबले. म्हणजे त्या घरात दिसलेला बजाबा आणि सगुणाबाई 400 वर्ष वयाचे होते. आश्चर्याने स्वाती म्हणाली, हो, ते जिवंत होते आणि आरामात त्यांचं आयुष्य जगत होते. पण मग मला कसं त्यांनी जिवंत बाहेर येऊ दिलं? त्यांना मुलींचा बळी नको होता, त्यामुळे लगेच त्यांनी तुला मारलं नाही. तुझा छळ करण्यात त्यांना आनंद मिळत होता, पण तू त्याच्या डोळ्यात मीठ फेकलं. त्यावेळी तुला देखील माहीत नव्हतं की मीठ वाईट शक्तींना सहन होत नाही. त्यामुळे काही क्षण ते पिशाचे तुझ्यापासून लांब झालं आणि तू तिथून निसटली आणि आपल्या घरावर हल्ला झाला. ते कसं काय? केशवने विचारले. स्वाती तिथे येऊन पडली तेव्हा ते पिशाच तिच्या मागावरच होतं, पण तितक्यात आपण तिला गाडीमध्ये घेऊन आलो. जसं आग आणि पाणी जवळ आलं की काहीतरी क्रिया होते, तसेच चांगलं आणि वाईट एकमेकांसमोर आले तरी होतं. त्या वाईट शक्तीला माझ्यात असलेल्या चांगल्या ऊर्जेची जाणीव झाली आणि त्याचवेळी त्या अघोरी दैवताचे पाठबळ त्या पिशाच्याला मिळाले. त्यामुळे ते आपल्या घराचे संरक्षक कवच भेदून आत आले. कारण आपोपिस हा देव आहे आणि देवाच्या शक्तीसमोर आपलं कवच म्हणजे काहीच नाही. पण या घराचे आतले कवच अत्यंत दुर्मिळ अशा तंत्रसाधनेने बांधलेले आहे. त्यामुळे ते तोडणे त्या पिशाच्यांना शक्य झाले नाही. त्यांचा तसा प्रयत्न सुरू होता, पण दरवेळी मी या घराभोवती ते पाणी शिंपडून पुन्हा ते कवच साधले. आणि यावेळी पिशाचे वेध काम का करत नव्हता? तेच तर कारण आहे. त्या आपोपिसच्या शक्तीमुळे आपल्याला त्या वाड्याच्या भूतकाळात पोहोचता येत नव्हते. आपण त्या घराजवळ गेलो तेव्हा तिथे काही दिसत नव्हते, कारण त्यांनी तसा आभास निर्माण केलेला. त्यावेळी मी महाकालीचे आवाहन केले. कोणतेही मायाजाळ भेदण्याची क्षमता काली मंत्रांमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला ते घर दिसले. पण नंतर त्या पिशाच्यांनी आपल्यावर भयानक हल्ला चढवला. त्यांच्याबद्दल माहिती नसल्याने मी आधीच काही तयारी करू शकत नव्हतो. पण मग तिथे काय झालं? जेव्हा माझ्यावर त्या पिशाच्यांनी हल्ला केला तेव्हा त्यांना रोखणं मला शक्य नव्हतं. म्हणून तर तो शंख घेऊन गेलेलो, ज्यात ती भीषण यक्षिणी कैद होती. आपण त्या भूषणच्या वेळी तिला शंखात कैद केलेलं. ती सहसा माझ्या आज्ञा मानत नाही, पण जेव्हा तिच्या समोर तिच्या ताकदीची एखादी शक्ती येते तेव्हा मात्र ती त्यावर हल्ला करते. यक्षिणी ही प्रचंड शक्तिशाली असल्याने तिने पिशाच्यांचा नाश केला, पण नंतर मात्र तो आपोपिस स्वतः तिथे प्रकटला होता. त्याचा हल्ला ती यक्षिणी झेलू शकली नाही आणि ती तिच्या शंखात परतली. आणि मग त्यानंतर काय झालं? ज्यावेळी स्वातीने मला त्या घरात असलेल्या मूर्त्यांबद्दल कल्पना दिलेली तेव्हाच मला शंका आलेली की तो आपोपिस असावा. म्हणून मी छिन्नमस्तिकेला कसं आवाहन करायचं हे आधीच पाहून ठेवलेलं. छिन्नमस्तिका ही तांत्रिक देवी आहे आणि 7व्या क्रमांकाची योगिनी आहे. ती निर्मिती आणि विध्वंस दोन्हीची देवता आहे. कोणी तिचे योग्य पद्धतीने आवाहन केले तर ती मदतीला प्रकट होते. वाईट देवतांविरुद्ध लढायचे असेल तर त्याच प्रकारच्या देवतांची मदत घ्यावी लागते. यावेळी मी तेच केले. छिन्नमस्तिका तिथे आली आणि तिने त्या आपोपिसचा या जागेतील प्रवेश नष्ट केला. तो देव असल्यामुळे अविनाशी आहे. त्याला त्याच्या ठिकाणी जाण्यास तिने भाग पाडलं. आपोपिस गेल्यामुळे त्याच्या वरदानावर जिवंत असलेला बजाबा आणि सगुणाबाई यांचा देखील जीवनकाल तिथे संपला. ही लढाई खूप वेगळी होती एकदंत. आता आपल्याला ते हत्ती पुन्हा बसवावे लागतील ना? हो, यावेळी आपल्याच घरात सगळं झेलावं लागलं. पुन्हा ते सगळं ठीक करून घ्यावं लागेल. त्यासाठी बाबांना बोलावून आणू द्याच. स्वाती तिच्या घरी परतली आणि एकदंत त्यांच्या घराची घडी बसवण्यात गुंतले. पण त्यांच्या प्रवासात खंड पडला नाही. तो तसाच सुरू आहे, अज्ञाताच्या दिशेने. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल.
त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या